महाराष्ट्रातील समस्त कामगार बांधवांनो, कामगार आणि चालक हे देशाच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत. पण दुर्दैवाने आज सर्वात जास्त अन्याय कामगार आणि चालक यांना सहन करावा लागत आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे की जेव्हा जेव्हा कामगार शक्ती जागी होते, एकजूट येते, तेव्हा तेव्हा कितीही मोठा तानाशाह असो, हुकुमशाह असो किंवा कोणतीही व्यवस्था असो, या एकजुटीपुढे टिकू शकत नाही. आणि याचा इतिहास साक्षीदार आहे. आज मी वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन नागपूर तर्फे कंत्राटी कामगार पद्धती विरोधातील या लढ्याला संपूर्ण पाठिंबा देतो. आम्ही प्रत्येक कामगारांच्या हक्काच्या मागणीसाठी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि शेवटपर्यंत उभे राहू. प्रलोभन आणि भीती आम्हाला नाही. आम्ही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडलो नाही. हाही आमचा इतिहास आहे. आजच्या काळात अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे सोपे राहिलेले नाही. अन्यायाविरुद्ध बोलणाऱ्या करिता भीतीचे वातावरण निर्माण केले जाते, धमक्या दिल्या जातात, सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जातो, कामगारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु अन्यायाविरुद्ध लढल्याशिवाय, एकजूट होऊन लढल्याशिवाय न्यायही मिळत नाही. आपले हक्क, आपल्या कुटुंबाचे भविष्य, उद्याचे आयुष्य जर आपल्याला वाचवायचे आहे तर आपल्याला संघटित होऊन, एकत्रित होऊन संघर्ष करावा लागेल. जेव्हा कामगार रस्त्यावर उतरतो तेव्हा कोणतीही ताकद त्याला रोखू शकत नाही. कामगार एकजुटता हीच खरी ताकद आहे. हा लढा फक्त पगाराचा नाही, हा लढा आहे कामगारांच्या सुरक्षिततेचा, हा लढा आहे कामगारांच्या सन्मानाचा, समान काम समान वेतनाचा, कायम सेवेचा, आणि हा लढा आहे कंत्राट कामगार पद्धती बंद करण्याचा आणि लाखो कामगारांच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याचा. कामगारांना सुरक्षा, सन्मान, समान वेतन आणि सरकारी सुविधा मिळणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. पण आज सर्वत्र ठेकेदारी वाढत आहे आणि कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. लाखो कुटुंब असुरक्षितेत, भीतीत, निराशेत जगत आहेत. आज आई वडिलांचा उपचार करायचा आहे, मुलांना शिक्षण द्यायचं आहे, पण कंत्राटी पद्धतीमुळे, या व्यवस्थेमुळे अनेक कामगारांची स्वप्ने अपुरी आहेत. सर्वात मोठं दुःख म्हणजे कामगारांच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी, नेते आणि अधिकारी मौन बाळगून बसलेले आहेत आणि कंत्राट कामगार पद्धती बंद करण्यात यावी हे बोलण्याचे सुद्धा धाडस करत नाही. फार कमी लोक धाडस करतात. आज परिस्थिती अशी झाली आहे की आपल्या हक्कासाठी आवाज उठवणारे त्यांना संशयित नजरेने पाहिल्या जातात. परंतु अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा काही गुन्हा नाही, तर लोकशाहीतील
प्रत्येक कामगारांचा आणि नागरिकाचा हा अधिकार आहे. म्हणूनच आम्ही समस्त कामगारांना आणि कष्टकरी बांधवांना एकच आवाहन करतो, एकजूट व्हा, संघर्ष करा आणि आपल्या हक्कासाठी उभे राहा. आपण जर एकत्र राहिलो तर कोणतीही शक्ती आपल्या हक्कापासून आपल्याला वंचित ठेवू शकत नाही. वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन तुमच्या प्रत्येक न्यायाच्या, हक्काच्या आणि कामगाराच्या सुरक्षित भविष्याच्या लढ्यात पाठीशी उभे आहोत. पुरावे आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आवाज बुलंद करा की कंत्राट कामगार पद्धती बंद झालीच पाहिजे. एकजूट कामगार ही सर्वात मोठी ताकद आहे. जय कामगार, जय कामगार एकता. मी अनंतपुरी, वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन अध्यक्ष संस्थापक, नागपूर, महाराष्ट्र. जय हिंद, जय सारथी.